भर रस्त्यात गोळीबार करून तरुणाची हत्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम जालना पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात. जालना शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश आलंय. नूतन वसाहत भागात चरण रायमल या तरुणाची हत्या करणाऱ्या 2 आरोपींना कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं शनिवारी पहाटे अंबड रोडवर जेरबंद केले. शुक्रवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील नूतन वसाहत भागात 2 अज्ञात हल्लेखोर स्कूटीवरून आले. त्यांनी चरण रायमल वय वर्ष 27 याच्यावर गावठी पिस्टलमधून अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चरणला तातडीनं खासगी रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तातडीनं तपासाच्या सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती. शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आरोपी अंबड रोडवरील काजळा फाटा परिसरातून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून पाठलाग केला आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय विजय अमलेकर, राहणार मातोश्री लॉनजवळ जालना आणि अमन शैलेंद्र धिल्लोड, राहणार मातोश्री लॉनजवळ जालना अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावं आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव आणि कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सदा खोत, नंदकिशोर टेकाळे, शेख मतीन, अशफाक शहा यांच्या पथकानं यशस्वीरित्या पूर्ण केली. या हत्येमागचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 7:30-8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 hours काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनजिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 hours त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचं नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार. मारण्याचं कारण काय सर? मुख्य कारण काय? अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपी त्याचं सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीच काही कारण लागते का? नाही, इलेक्शनचं काय रिलेशन नाही. आरोपींनी नशा आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते. आरोपींनी नशा केल्याचं समजतंय. व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची प्राथमिक माहिती. नाही, तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी. जर काय मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल कोणी काही आहे का. सर, यांचा मास्टर माइंड आहे का कोणी? का हे दोघंच यांचंच वैयक्तिक दुश्मनी आहे की यांचे मास्टर माइंड आहे का? आणि आता आम्ही सगळे आज भरपूर अँगल आहे. वेपन कोणी दिला, सप्लाय कोण केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसीमध्ये इन्वॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांकडवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते. आम्ही सगळ्या अँगल अजून तपास करणार आहे. किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि स्वतः किती आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे. यांच्याकडून काही वेपन जप्त केलीत का? आणि हे काय रेकॉर्डवर आहेत? वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर
सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि दुसरा काय विचारला, क्रिमिनल रिकॉर्ड. ह्या अमन ढिल्लोड याच्यावर 2025च्या एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे. त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025मध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडिशनल एस पी समोर झालेलं आहे. हा जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे. हे जालना शहरातील आहे की आउट ऑफ जालना? हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे, मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणार